समजलं? म्हणजे आपल्याला त्या संख्येचा किंवा त्या अंकाचा आपल्याला पाढा तयार होईल. बरोबर? द्यायचं मग सुरुवात. आवडीचा कोणता टेडी बेअर आहे? तुला कोणता घ्यायचा आहे? रेड. तुझा? यांच्या तुला ग्रीन आणि ब्लू. आले सगळ्यांचे टेडी बेअर तुमच्याकडे? आता समोर घेऊन घ्या तुमचे टेडी बेअर. चला मग आता कोण पहिले चिठ्ठी उचलतं? 6च्या टप्प्याने. चल बरं तुझा टेडी बेअर घे. आता कशा कोणत्या घरावर ठेवशील? 3 4 5 6. कोणता अंक मिळाला आपल्याला? 12. 6च्या पुढे 6 घर गेलो तर 12 मिळाले. आता 12च्या पुढे परत 6 घर जायचंय. 1 2 3 4 5 6. कोणता अंक मिळाला? 18. संख्या काय मिळाली आपल्याला? 18 संख्या मिळाली आपल्याला. व्यवस्थित ठेव. बरोबर. आता 18च्या पुढे परत 6 घर. 1 2 3 4 5 6. कोणती संख्या मिळाली? 24. 1 2 3 4 5 6. कोणती संख्या मिळाली? 30. परत 6 घर. 1 2 3 4 5 6. कोणती संख्या मिळाली? 36. 1 2 3 4 5 6. 44. 1 2 3 4 5 6. 48. किती? 48. 1 2 3 4 5 6. 54. किती? 54. आता शेवटची 1 2 3 4 5 6. कोणता अंक मिळाला? 60. हे बघा आता बघा स्टार्टिंग पासून आपण 6चा पाढा तयार झाला बघा. 6च्या पुढे आपण 6 गेलो तर 12 अंक 12 संख्या आली. 12च्या पुढे परत 6 घर गेलो तर 18 आले. म्हणजे 6च्या टप्प्याने उड्या मारत गेलो आपण. मग काय तयार झाला पाढा? 6 1 6 7 2 12 7 1 18 7 1 24 6 5 30 6 7 36 6 1 7 42 6 8 48 6 9 54 आणि 7 आहे 60. झाले की नाही? पाढा तयार झाला ना? समजलं तुम्हाला? आता पाढा कसा तयार झाला? आता याचा उपयोग तुम्हाला आता गुणाकार करण्यासाठी होणार आहे. आता आपण गुणाकार कसा करायचा ते पाहू आपण आता. स्टॉप. रिया, जय आणि टीना यांनी प्रत्येकी 2-2 गुलाबाची फुले आणली आणि त्यांनी ठरवलं की बाईंसाठी एक छान पुष्पगुच्छ तयार करायचा. मग रियाने जय आणि टीना यांच्याकडील दोघांचीही फुले जमा केली. म्हणजे आता तिच्याकडे किती फुले झाली? तर 2ची 3 वेळा केलेली बेरीज म्हणजे 2 + 2 + 2 म्हणजे 2ची किती पट तयार झाली? 2ची 3 पट. तर गुणाकार रूपात ती असेही लिहितात. 2 × 3 बरोबर किती उत्तर येईल? 6. दुसरे उदाहरण पाहूया. एका ओळीत 4 बॉल आहेत आणि दुसऱ्याही ओळीत 4 बॉल आहेत. म्हणजे 4ची किती वेळा बेरीज? 2 वेळा. बरोबर. 4 + 4 हे झाले बेरीज रूपात. आता गुणाकार रूपात कसं लिहिल? 4 × 2 म्हणजे 4ची किती पट झाली? दुप्पट. 4 × 2 बरोबर 8. 4 दुणे 8. पांढरे व्हाईट स्तंभ लावलेले दिसत आहेत का तुम्हाला सगळ्यांना? मग हे आडवे किती लावलेले आहेत मी? 3. आडव्या रांगा किती आहेत? 3. आडव्या ओळी 3 आणि उभ्या ओळी पण किती आहेत? 3. म्हणजे याला आडव्या ओळी म्हणायचे. किती स्तंभ आहे? 3. बरोबर. मग आता 3ची किती वेळा बेरीज करावी लागेल आपल्याला? 3. 1 2 आणि 3 + 3 + 3 बरोबर. म्हणजे आपण हे बेरीज रूपात लिहिलं. आता गुणाकार रूपात कसं लिहायचं? तर मग एका स्तंभामध्ये किती आहेत? 3. आणि असे किती ओळी तयार झाल्या आहेत? 1 2 3. म्हणजे 3 × 3. मग 3ची किती पट झाली? 3 पट. तिप्पट म्हणतात त्याला. काय म्हणायचं? तिप्पट. 3ची 3 पट म्हणजे 3 त्रिक 9. म्हणजे आता हे किती तुमच्याकडे? 9 पांढरे स्तंभ किती आहेत? 9. समजलं? या उदाहरणांवरून आपल्या लक्षात आले की गुणाकार म्हणजे एखाद्या संख्येची वारंवार केलेली बेरीज म्हणजेच गुणाकार. चला आपण आता सारण्यातील तक्त्यानुसार माहिती भरूया. एका ओळीत किती आंबे आहेत? 3 आणि दुसऱ्याही ओळीत किती आंबे आहेत? 3. मग ते बेरीज रूपात कसं लिहायचं? 3 + 3. किती वेळा आला 3? तर 3 हा 2 वेळा आला. 3ची किती पट झाली? 3ची दुप्पट झाली. गुणाकार रूपात कसं लिहायचं? 3 × 2 आणि आता एकूण वस्तू किती झाल्या? 6. दुसरे उदाहरण पाहूया. एका ओळीत किती पेन्सिली आहेत? 4.
दुसऱ्या ओळीतही 4 पेन्सिल लिहिता येईल, तिसऱ्या ओळीतही 4 पेन्सिली आहेत. म्हणजे बेरीज रूपात कसं लिहायचं? 4 अधिक 4. 4 हा किती वेळा आला? तर 3 वेळा आला. 4ची किती पट झाली? तिप्पट झाली. गुणाकार रूपात कसं लिहायचं? 4 गुणिले 3. आणि एकूण वस्तू किती झाल्या? 12. 4 त्रिक 12. एका ओळीमध्ये किती टेडी बेअर आहे? 4. म्हणजे पहिला अंक काय लिहावा लागेल आपल्याला? संख्या लिहावी लागेल त्या वस्तूची. 4. मग 4 एका ओळीमध्ये जर 4 टेडी बेअर आहेत, मग अशा किती ओळी तयार झाल्या आहेत? 3. बेरीज रूपात कसं येणार? 4 अधिक 4. बरोबर, बेरीज रूपात असं आलं. मग आता गुणाकार रूपात कसं येईल? 4 गुणिले 3. आता मोजा बरं किती झाले मग? 4 गुणे 8, 4 त्रिक 12. किती उत्तर आलं? 12. 3 पट. चाराची किती पट झाली? 3 पट. तिप्पट. समजलं? हो. 4चा 3 पट गुणाकार केला म्हणजे किती उत्तर आलं? 12. समजलं सगळ्यांना? हो.